भगवती माता की जय। या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। हे भगवती, तू सर्व प्राणीमात्रामध्ये ऊर्जा, तेज, दिव्य ज्योती अशा रूपामध्ये विद्यमान आहेस आणि तुला आमचे वारंवार नमस्कार असो। आजची स्त्री आणि देवी यांचं नातं सांगताना मला आठवते ती अष्टभुजा, कारण आजची स्त्री ही बहुआयामी आहे, अर्थात अनेक गोष्टी एकाच वेळी करणारी, समर्थपणे करणारी आहे। तिचं चूल आणि मूल एवढंच क्षेत्र मर्यादित न राहता ती आज सर्व क्षेत्रामध्ये प्रगतिशील आहे। आर्थिकदृष्ट्या ती सक्षम आहे, मानसिकदृष्ट्या ती खंबीर आहे, प्रसंगी अन्यायाविरुद्ध लढासुद्धा ती देते, सर्व कामांचं नियोजन अगदी उत्तम रीतीने करते। देवी जशी सर्वांवर माया करते तशी आजची स्त्री आहे। इतकं असूनही ती कुटुंबाला विसरलेली नाही। महाराष्ट्रातलं तिसरं पीठ म्हणजेच माहूरगडची देवी रेणुका, हिचं ही मूर्ती नसून तांदळजा आहे। ही देवी मातृदेवता आहे। रेणुकेला यल्लम्मा या नावाने सुद्धा ओळखतात। परशुरामांचे वडील जमदग्नी यांना इंद्राने कामधेनू दिली होती आणि ती कामधेनू कार्तवीर्याला हवी होती आणि म्हणून त्यांच्यामध्ये युद्ध झालंय आणि त्यांनी जमदग्नींना ठार मारले। त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी परशुरामांना आजपर्यंत कोणीही आलेलं नाही अशी भूमी हवी होती, म्हणून त्यांनी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माहूरची निवड केली। हे दत्तात्रेयांचे जन्मस्थान। रेणुक मातेने पतीबरोबर अग्निप्रवेश करण्याचे ठरवले, त्यानुसार तिने परशुरामांना दूर जाण्यास सांगितले। काही अंतर गेल्यानंतर आईच्या आठवणीमुळे परशुराम वळून परत येतात, तोपर्यंत शिर सोडून बाकी सर्व देह अग्नीने सामावून घेतलेला होता। म्हणूनच माहूरला देवीचे फक्त शिर आहे। या रेणुका मातेला विड्याच्या पानांचा नैवेद्य आणि सुपारी घालून कुटलेला तांबूल हिला प्रसाद म्हणून केला जातो। अशी ही रेणुका देवी सगळ्यांना, ही कुलदेवता अनेकांची आहे, अशा ह्या कुलदेवतेला माझे वारंवार प्रणाम असोत। भगवती माता की जय।